शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील शेतकरी राजेंद्र अंधारे यांच्या गट नंबर 57-2 मधील दिनांक 10 रोजी 4 वाजेच्या दरम्यान या क्षेत्रातील वीज वितरण कंपनीच्या लोंबत्या तारांचे एकमेकांना घर्षण होऊन विजेचे लोंगळे पडल्यामुळे राजेंद्र अंधारे यांच्या स्वमालकीच्या 1 एकर क्षेत्रातील ऊसात पाचट असल्यामुळे ऊसाचे पेट घेतल्याने ऊसाचे पूर्ण जळून नुकसान झाले आहे। ऊसामध्ये पसरवलेले ठिबक सिंचन व 24 VPC पाईप आगीत जळून खाक झाले आहे। याबाबत ग्राम महसूल अधिकारी यांनी क्षेत्रात प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केले असून वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लवकरच पंचनामा करून शेतकऱ्याला ऊसाचे नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे। मी अंधारे राजेंद्र सोनेबापू बोदेगाव येथील रहिवासी असून बोदेगाव शिवारामध्ये माझी गट नंबर 57-2 मध्ये माझं 0.41 एवढं क्षेत्रावर मी ऊसाची लागवड केली होती। माझा सदरील ऊस 3 ते 4 महिन्याचा खोडवा असून शुक्रवार दिनांक 10 तारखेला माझ्या शेतावरून मेन लाईन गेलेली आहे। तिथं ते मेन लाईनचे थोड्या तारा लूज असल्यामुळे पक्षांनी म्हणा किंवा वादळाने म्हणा त्याचं स्पार्किंग होऊन मी ऊसाचं माझं हार्वेस्टरने तोड केल्यामुळं पाचरट शेतात असल्यामुळे त्याचे लगेच तात्काळ पेट घेऊन माझा पूर्णपणे 1 एकर ऊस आणि 24 ठिबक सिंचनचे पाईप आणि ठिबक पूर्णतः जळालेले असेल तरी MECBच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामा करून मला मदत मिळवून द्यावी ही विनंती। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, शेवगाव।